रील स्टार सरपंच मॅडम निर्मला नवले यांचा पराभव झालेला आहे। निर्मला नवले यांनी कारेगाव गटातून निवडणूक लढवली होती। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या तिकिटावर त्यांनी निवडणूक लढवली होती। भाजपच्या मनीषा पाचंगेंनी त्यांचा पराभव केला आहे। निर्मला नवले या रील स्टार म्हणून सुपरिचित आहेत, त्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात। त्यांचा पराभव नेमका कसा झाला आपण पाहूया। ॲक्च्युली रेंज रोव्हर कार घेण्याचं हे माझं ड्रीम होतं आणि मी शुभमला नेहमी बोलायचे की मला ही कार घ्यायची आहे, म्हणजे मला जी गोष्ट हवी असते ती हवी असते आणि शुभम मला ती मिळवून देतात। त्यामुळे मला सवय लागली, इफ आय वॉन्ट इट मीन्स आय वॉन्ट इट एनी हाव, म्हणजे तू काही पण कर आणि मला ते मिळवून दे, अशी सवय मला त्यांनी लावली आहे। जे मला हवं असतं ते हवंच असतं असं म्हणणाऱ्या सरपंच मॅडम निर्मला नवलेंना पंचायत समितीमध्ये मात्र विजय मिळवता आला नाहीये। रील स्टार निर्मला नवले यांचा पराभव झालाय। पुण्यातल्या आंबेगाव तालुक्यातल्या कारेगावमधनं निर्मला नवले पंचायत समितीची निवडणूक लढल्या, मात्र त्यांचा 300 मतांनी पराभव झाला। भाजपच्या मनीषा पाचंगे इथनं विजयी झाल्यात। निर्मला नवले या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी सरपंच आणि कारेगावातल्या नेत्या, मात्र त्यांची जास्त चर्चा व्हायची ती त्यांच्या सोशल मीडिया आणि रील्समुळे। काही दिवसांपूर्वी निर्मला नवले यांचे पती शुभम यांनी त्यांच्यासाठी रेंज रोव्हर कार घेतली। त्यानंतरचा निर्मला नवले यांचा व्हिडिओ चांगला चर्चेत होता। नवऱ्यानं दिलेली रेंज रोव्हर कार पाहून निर्मला नवले यांनी अक्षरशः लहान मुलासारख्या उड्या मारल्या होत्या। या व्हिडिओवरून काही जणांनी त्यांना ट्रोलही केलं होतं। कोरेगावच्या सरपंच निर्मला नवले यांची कायमच सोशल मीडियावर चर्चा असते। कधी त्यांच्या कामाची, कधी त्यांच्या पेहरावाची, तर कधी त्यांच्या गाड्यांच्या आवडीनिवडीची, तर कधी त्यांनी गावात घेतलेल्या निर्णयांची। निर्मला नवले या उच्च शिक्षित आहेत। त्यांनी IT इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण केलंय। शिक्षण पूर्ण झाल्यानंतर निर्मला नवलेंचं लग्न शुभम नवले यांच्याशी झालं। शुभम नवले यांच्या घराण्याला राजकीय पार्श्वभूमी असल्यानं निर्मला ही राजकारणात आल्या। अवघ्या 27व्या वर्षी निर्मला नवले कारेगावच्या सरपंच झाल्या। सरपंचपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती। तेव्हापासून निर्मला नवले सातत्यानं चर्चेत होत्या। सरपंच पदावर असताना त्यांनी गावात अनेक कामं केली। AIच्या मदतीनं गावात सकाळ संध्याकाळी लावण्यात येणारी हनुमान चालीसा हा गावात, तालुक्यात आणि राज्यातही चर्चेचा विषय ठरला होता। विशेषतः धार्मिक कार्यांमध्ये निर्मला नवले कायम आघाडीवर असतात। तंत्रज्ञानाच्या मदतीनं गावचा विकास असं त्यांचं ध्येय होतं। सरपंचपद भूषवल्यानंतर निर्मला नवले पंचायत समितीची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या। आगामी पंचायत समिती निवडणूक लढवण्यास त्या इच्छुक आहेत अशी सोशल मीडिया पोस्ट त्यांनी केली होती। 2024च्या लोकसभा निवडणुकीआधी निर्मला नवले यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। अजित पवारांनी नुकतीच निर्मला नवले यांची राष्ट्रवादीच्या युवती कार्याध्यक्ष म्हणून निवड केली होती। त्यानंतर दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांनी निर्मला नवले यांना पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी दिली।
त्यानंतर नवले यांनी जोरदार प्रचार सुरू केला होता. पंचायत समितीतल्या निवडणुकीत कारेगावात निर्मला नवलेंचा 300 मतांनी पराभव झालाय. निर्मला या गावच्या राजकारणासह राष्ट्रवादी काँग्रेसचे मेळावे बैठकांमध्येही सक्रिय असतात. सोशल मीडियावरती त्यांचे 5 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. मात्र मतदार काही नवले यांच्या पाठीशी राहिले नाही. याआधी महापालिका निवडणुकीतही रुपाली ठोंबरे, रवींद्र धंगेकर अशा रील स्टार नेत्यांचा पराभव झालेला पाहायला मिळालाय. आता या पराभवाच्या यादीत आणखी एका रील स्टारची भर पडली आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, पुणे.